आमच्यासोबत बेकार सीन झालेला। आमची 11:40ची ट्रेन होती आणि 11:35 झाले तरी पण आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलेलो। इतकी बेकार ट्रॅफिक होती। आमचं असं झालेलं आमची ट्रेन सुटते की काय आता। आणि समीरने इतका ओरडा खाल्लाय सगळ्यांचा। आता पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आणि ह्या प्रसंगी आम्हाला खूप हसायला येत होतं। आणि आम्ही 11:39ला एक्झॅक्टली ट्रेनमध्येच पाय टाकला आणि ट्रेन स्टार्ट झाली। 9:30ला तरी निघायचं, 9:15ला तरी निघायचं। येणार होती ओला। अरे पण तू 10च्याच ह्याच्या, अरे 10 मिनिट असताना बुक केली। ऐक ना, कसं असतं त्या साईडला ते ट्रॅफिक असतं। अरे ओलाच नाही आली, मी ओला देऊन बसलोय। ठीक आहे, ओला ट्रॅफिक। मी तुला अजून एक मोठी गोष्ट सांगते। ह्यानी बॅग नव्हती भरली का, तर सकाळी 6 वाजता उठून जिमला जायचं होतं म्हणून सकाळी बॅग भरली। ओरड त्याला। हा, नवऱ्यामुळेच लेट झाला। आता स्टोरी ऐक। ही स्टोरी खतरनाक आहे। 11:25ला आम्ही ब्रिज वरती आहे आणि 25 मिनिटं दाखवतात मॅप वरती। म्हणजे किती झाले? 11:50 झाले। 11:50 झाले, विचार कर। आणि ही बघते काय माहिती काय, कालची ट्रेन मी बघते गेल्याचा। आजची ट्रेन 11:40ला निघाली। जरा द्या माझ्याकडे। ऐकत नाही अजिबात, अजिबात ऐकत नाही। किती वेळ? अरे आमच्या फोनवर फोन, हे 10च्या नंतर गाडी बुक करायला। 10च्या आधी बुक केली ओला, ती कॅन्सल झाल्या 2 ओला। ऐकत नाही अजिबात। आम्ही पण बडबडलोय खूप। अगदी गाडी चालू व्हायला आणि चढलेत। नशीब हे होते, जिजू होते, नवरा होता म्हणून त्यांनी चढवून दिलं थोडं। मला घरी आल्यावर सांगते स्टोरी सगळे। दम द्या आता, राहू दे फोनवर। त्याच्यात टाकलाय यम यम पावभाजी। बटरला आठव आणि खा, म्हणजे बटर शेफ्टीस तू। पिंकीताईंनी चमचमीत पावभाजी बनवून आणलेली। पावभाजी खातात, कशातच कॉम्प्रोमाइज नाही ना, सगळं अगदी कुठे गेलं आपलं। कधी एकदा गावाला पोहोचतोय असं झालेलं। आणि आम्ही फायनली चिपळूणला पोहोचलो। एकदम छान वाटलं। आणि ना नवीन चिपळूण स्टेशन झालंय, ते बघून इतकं मस्त वाटतं। आणि रिमझिम पाऊस असा पडत होता। सगळ्यात जास्त आतुरता होती ते म्हणजे आमचं गावचं घर बघण्याची, कारण आम्ही ते नवीनच रिनोव्हेट केलेलं आणि ते एकदम फ्रेश आणि छान दिसत होतं। पूर्ण हिरवगार बाजूला आणि आमचं व्हाईट शुभ्र घर। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ड्रोन, हॅपी बर्थडे टू यू। आम्ही संध्याकाळी 5:30-6च्या आसपास आमच्या घरी पोहोचलो आणि त्याच्यानंतर द्रोणचा घरच्या घरीच बड्डे सेलिब्रेट केला। ॲक्च्युली त्याचा बड्डे मुंबईलाच झालेला, पण त्याची खूप इच्छा होती गावी सगळ्यांसोबत केक कट करायची। मग तेवढाच आम्हाला जरा टाईमपास झाला आणि आम्ही त्या दिवशी लवकर झोपलो, कारण की नेक्स्ट डे सकाळी आम्हाला 4-4:30ला उठायचं होतं, कारण घरी पूजा होती। आम्ही सगळे गावी 20-25 जण होतो। अंघोळीचा नंबर लागेपर्यंत आम्हाला 4:30ला उठून पण 6 वाजले। आणि इथे पिंकीताई शीतलताईला मी चौरंगाला केळी बांधण्यासाठी मदत करत होती। आणि इथे पप्पांची पूजा चाललेली देवाची। आणि इथे छान अशी आहे ना शीतलताईने आणि जागूने रांगोळी काढलेली। हा, फुलं काय भटजींची मस्तपैकी रॉयल एंट्री झालेली आहे। युट्यूबला तेव्हा पण काढेन। इत्यादी नवग्रह देवताभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। कळ्या आणायला पाहिजे, कळ्या आणायला तर सांग तुमच्या भावाला, तुमच्या कळ्या काढतो। मस्तपैकी काका काकींचे फोटो काढतायत बिचारे। प्रसाद कोण?
येतोय शिऱ्याचा, किती मस्त सुगंध. आमचं जे गावचं घर होतं ना ते 20-22 वर्ष जुनं होतं आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर आमचं घर रिनोव्हेशन केलं आणि छान अशी घरात पूजा झालेली बऱ्याच वर्षांनी. त्यामुळे घरातले एकदम सगळेजण छान असे रेडी झालेले, एकदम इतकं मस्त वाटत होतं ना. कोणता तरी फंक्शन घरात असेल आणि सगळे 25पेक्षा जास्त जण घरात असेल ते एकदम कल्ला होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही छोटंसं गिफ्ट म्हणून सगळ्यांना असे दिवे दिलेले आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये आम्ही पायाच पडलो नव्हतो की घरात सगळीजणं येत होती आणि भेटायला. त्याच्यानंतर जेवण वगैरे ह्या सगळ्या गडबडीमध्ये आम्हाला वेळच नव्हता मिळाला. त्याच्यानंतर अगदी ॲट दी एंड जेवायच्या अगोदर आम्ही पाया पडलो देवाच्या आणि सगळेजण इथे जेवायला बसलेले. सगळ्या पाहुण्यांचं जेवण झाल्यानंतर ॲट दी एंड आम्ही घरातले सगळेजण लेडीज जेवायला बसलेलो. सगळेजण खूप थकलेले आणि सगळ्यांना खूप भूक लागलेली ॲक्च्युली. असं आहे दादा, आई कसं आहे का? हे आई हसू नको, जेवण कसं आहे विचारते तर कॅमेराकडे बघते. काय हो, काय वाटतं तुम्हाला? मी जेवली नाही तरी पण जेवण सुंदरच असणार. सगळं खाऊन झाले थोडं थोडं? नाही, फक्त भजी आणि काका. छान आहे. आता आवडलं का जेवण? हा घ्या घ्या, पुरी घ्या. चला नाव घ्या, नाव घ्या. चला आता तू बरं, दादा बरं, दादा तू बरं. चल कारलं कारलं बोलव, कारलं बोलव. डाळी हे भाजी टाक, भाजी टाक, भाजी टाकून बरं. तुझ्या काय माझ्या लग्नाची असं नको करू, नाव घ्यायचं असतं. नाव आम्ही नाही, पूजेला बसले त्याला. असं काय त्याने काकीला तर सांगणारच आहे नाव घ्यायला. सकाळी विसरलो. इथे बसताना गाठ मारायला लागते ना तिथे. नाही मारली गाठ, नाही मारली. त्या भटजीने सांगितलंच नाही गाठ मारायला. निघला
हे आमचे शेजारचे अनिल काका आणि काकी. आमच्या जेव्हा घराचं काम चाललेलं तेव्हा खरंच शेजार धर्म काय असतं ना हे त्यांनी प्रूव्ह केलं. आम्हाला इतकी मदत केली. आमच्या जेव्हा घराचं काम चाललेलं तेव्हा आमचे पनवेलचे काका काकी तिथेच राहत होते. आणि विशेषतः म्हणजे जे आमचं एप्रिलमध्ये लग्न होतं आमच्या मेघाचं, तेव्हा तो पूर्ण फॅमिली त्यांच्या घरी राहत होते. आणि इतका त्या लोकांनी तिथे मस्ती केली मुलांनी वगैरे, तरी पण ते एका शब्दाने काही बोलले नाही. खरं शेजार धर्म काय असतं हे ह्यांच्याकडून शिकलं पाहिजे. स्वामी समर्थ महाराज की जय. अरे थांब बोलली ना तू मला. तरी पण आमचे महाराज झोपलेत. शी मी व्हिडिओ मिस केला यार. अर्जुनला पण सगळ्यावरती राडाच केला. हे वॉच कोणाचे? हा उघड उघड. नंतर पुसून पण घ्यायचं. ही आमची पूजेच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ. सगळेजण परतलेल्या भातावर ताव मारत होते. आमचा पूजेचा भात उरलेला. पाणी फुकट घालवू नको. याच्या त्याच्या अंगावर होतून पाणी परत मिळणार नाहीये. बघ कोणाचे डन आहे? हवेने उडल्या. हे मी पण घेणार आगे. हा अरे बाय. डिफिकल्ट जायचं ना. पप्पा झोपून घ्यायला. पप्पा झोपले माझे. किती मोजा 4 नाही त्याच्यामध्ये पॉइंट आहे. 2 4 5 मला हिला घे. आई नाही तू कलिता घे, मी चाकू घ्यायचे. असं आई लाटणं घेते. लाटणं घ्या. काय तू इथून ये.